मंडळी जय शिवराय. आपण सध्या आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फुलंब्री तालुक्यात आणि तळेगावमध्ये. ही दावण मागच्या वेळेस बघितली ते आपण आणि या दावणीला शुभेच्छा दिल्या होत्या. तर खऱ्या अर्थाने पैलवान घडतो तर त्याच्या मागं परिश्रम असतं आणि रांगड्या मातीतला खेळ, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा खेळ म्हणजे बैलगाडा शर्यत. आणि या बैलगाडा क्षेत्रात जर नव्याने बैल जर चर्चेत आले असतील तर तळेगावच्या भूमीमध्ये. आणि या तळेगावच्या भूमीचं जर नाव कोणी रोशन केलं असेल, अजरामर केलं असेल तर ते म्हणजे देवाबाईने. आणि याच देवाबाईच्या सध्या दावणीवरती आपण आहे. मागच्या वेळेस आलो होतो पण अंधार पडायच्या याच्यात होतं, त्याच्यामुळं आपण कमी मुलाखत केली ती. आज कारण की वासरं आणि बैल भरपूर, गाई आणि बैल भरपूर इथं, त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी जाणून घेऊ. आपल्यासोबत मालक आहे. सर नमस्कार. नमस्कार. एक सरकारी शाळेत शिक्षक आहेत ना? हो, जिल्हा परिषदला आहे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून पदावर आहे, कार्यरत आहे. आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञान देता देता बैलगाडा क्षेत्र कुठेतरी जोपासत आहे. हो हो. काय सांगाल? हे आमच्या वडिलाचं जे आहे ते लहानपणापासून त्यांचा एक छंद होता, बैलगाडा शर्यत. ते एक बैल हाणायचे, स्वतः हाक्या होते, त्यांना बैलांची पहिल्यापासून जजमेंट होता. मग असं क्षेत्र करत करत आम्ही नोकरीला लागलो, दोघं भाऊ. आमचे मोठे बंधू, हे आपले मधले बंधू. किती भाऊ आहे तुम्ही एकूण? आम्ही 6 भाऊ आहे. 6 भाऊ. हो, 6 भाऊ. सगळे ज्याच्या त्याच्या कारभाराला आहे. हो, ज्याच्या त्याच्या कारभाराला. म्हणजे 2 भाऊ आम्ही नोकरीला आहे आणि 4 भाऊ जे तर शेती करतात आणि छकडीचा म्हणजे कारखाना आहे आपल्याकडं. बरं. आणि बैलांची जे जोपासना करतात. वडिलाचं जे पहिल्यापासून छंद होता ते छंद आम्ही पण कायम करतोय आणि त्यांच्या नावावरच आम्ही हा क्षेत्र पुढे नेतोय. आता मी आवर्जून हा विषय सांगतो की आपण सांडू मिस्त्री कोण हे दाखवलेलं आहे अगोदर महाराष्ट्राला. पण बऱ्यापैकी काय होतं, मैदानात ज्यावेळी तुम्ही जातात तुम्हालाच काही लोक सांडू मिस्त्री म्हणून ओळखता. बरोबर. वडील तुमच्या किती वर्षाचे, किती वय आहे त्यांचं? वडिलाचं वर्ष असेल कमीत कमी समजा 70-75 वर्ष असेल. बरं. हो. आणि त्यानंतर जे वडील आता जास्त करून खेळावर जात नाही, तर अगोदर वडीलच खेळ करायचे. MP ला इकडं आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल खेळ त्यांनीच केलेले. बरोबर. त्यांची मुलाखत पण केलेली आपण. हो हो. तुमच्या सगळ्यात मोठ्या भावाचं वय किती आता? आमच्या सगळ्यात मोठ्या भावाचं वय 45 वर्ष असेल. बरं. हो. थोडी दावण दाखव. चला चालेल. दावण गरजेची, कारण ज्या बैलाने इतिहास घडवला देवाबाईने, त्या देवाबाईच्या दावणीला किती बैल आहे साधारणतः? सध्या तर पळणारे जे आपले 5 आहे. हा. आणि वासर आपले 2-3 वासर आहे. बरं. 4-5 गायी आहे, 2-3 बैल आहे, असे 10-15. हे वासरू, हे दादा हे वासरू दाखव. हे किती महिन्याचं? हे जे तर साधारण एक 12-13 महिन्याचं वासरू असेल. बरं. काय कधी खरेदी केली? हे आपल्या मोठ्या बंधूला पसंत पडला तो आणि लगेच फोन केला की असं वासरू मी घेतोय. नवीन घेऊन टाका. नवीन खरेदी आहे. कितीची खरेदी? हा जो आहे तो 55 का 65 हजारचा आहे. बरं. हो. आपण नेहमी तुमच्या भागातले बैल आपण दाखवत राहतो. हो. वासरू बघा मित्रांनो. आता हे मुद्दामून दाखवायचं होतं कारण की इतकं करंट आणि ही दावणच तशी, त्याच्यामुळं अशा प्रकारचे बैल घडताय. अजून कोणते बैल आहे? आता आपण मुलाखत याच्यासाठी करतोय कारण की माझ्या मते पुसेगावच्या मैदानाच्या अगोदर आपण मुलाखत केली होती. तर त्या मुलाखतीच्या वेळेस शुभेच्छा दिल्या होत्या. बरोबर. आणि त्यावेळेस कोणीच नव्हतं. तुमचे वडील होते, सर्व मिस्त्री होते आणि मुन्ना भाया होते. हा जो नवीन वासरू घेतला याचं नाव मन्या आहे. बरं. हो, सगळ्यांचा आवडता आहे. बरोबर. म्हणून सगळ्यांना पाहून एवढं मस्ती करू लागला. मुन्ना भाया पण आहे, त्यांच्याच चर्चा करू. कारण की शेवटची बाईट जी घेतली आम्ही त्या बाईटमध्ये ते होते आणि त्यांना शुभेच्छा तर दिल्या, पण त्यांनी सांगितलं होतं आवर्जून की पुसेगावच्या मैदानात तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला भेटल. आणि ते बघितलंच. संबंध महाराष्ट्राने कितवा नंबर झाला तिथं? आपला तिथं 5वा-6वा झाला. म्हणजे लॉबीमध्ये गाडी गेली ती. ताईचे अर्जुन आणि राजा होते बाजूला. हा. किती तासावर गाडी होती आपली? 4वर होती ती, 5 नंबरवर. VIP राणा आणि कोण? VIP राणा बादशाह. लाल बादशाह? नाही ना, तो नाणेगावकरांचा. नाणेगावचा बादशाह. घरची गाडी पण तुमची चांगली पळती. हो. लाल बादशाह आणि
त्याचं काय नाव दुसऱ्याचं? सोन्या सोन्या सोन्या. हो. ही गाडी पण चांगली पळाली. हो. आणि मग तिथं घरची गाडी न टाकता तुम्ही VIP रानावर आणि म्हणजे तो पायरा का लावला असं? तो पहिला तो जो जावेद डारावर आहे तो आपले लय दिवसांनी बैल आणतो. बरोबर. तो म्हणे मला पैरा लागून राहिला म्हणे, पुशेगावचा नावातला मैदानी म्हणे, तुम्ही काही करा म्हणले, मला VIP राणा द्या म्हणे. आता काही गोष्ट समजून घ्यावं लागते. मग इतका कॉन्फिडन्स कसा नेमका? कारण मैदानाच्या 2 दिवस अगोदर तुम्ही सांगितलं होतं की संदीप भाऊ तुम्हाला 100% पुसेगावच्या मैदानात काहीतरी वेगळं बघायला भेटेल. हां, तुमच्या दावणीचं एवढं मोठं हत्यार तुम्ही घरी बांधलेलं असताना सुद्धा तो कॉन्फिडन्स दाखवला. हो. काय नेमकं कशावरून असं वाटलं तुम्हाला? तो समज आपण बी पालताना बघितला होता आणि समज आपल्याला एक त्याच्यावर विश्वास होता, कारण त्याला घेऊन पाळणार आणि काही ना काही घडून दाखवणार. बरं. हां, ते आपलं सक्सेस झालं ते. आता याच्या अगोदर पुसेगावला गेले का तुम्ही? हो. की पहिलंच मैदान होतं? नाही, पुशेगावला 3रा वर्ष आहे आपला. कुठले अगोदर पहिलं घेऊन गेलेले? 1 वर्ष आपण देव आणि रैना आणला तिथं. देवाने राहिला. हां, सेमील गाडी मार खाल्ली तिथं पण. 2रा वर्षी राजा आणि हे आणला देवा. बरं. राजा कुठला? घरणिकीचा राजा आणि देवा. हो. मग त्यावेळेस काय होता निकाल? ती गाडी बी टाकाटाकीत मार खाल्ली तिथं. हां, म्हणजे आपल्याला हिंद केसरीचा मान भेटलाच नव्हता. मान भेटलाच नाही. पण ह्या वर्षी कुठेतरी तुमच्या नशिबात होतं. हो. सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने तुम्हाला तो गुलाल प्राप्त झाला. कारण की त्या गुलालासाठी खूप पराकाष्ठ आहे लोकांची. तुम्ही ते कुठेतरी मिळवलं, ते यश मिळवलं. हो. कशा पद्धतीने आनंद काय वाटतो बरं? आनंद समज आपल्याला एक असं होतं का आपला एवढा मोठा बैल घरी बांधून सुद्धा आपल्याला हिंद केसरीचा मान भेटला. बरं. लय आनंद होता. हो. एक चांगली दावण आहे आणि चांगल्या दावणीला यश मिळणं हे साहजिक आहे. आता आपल्या भागातले बरेच लोक म्हणे का तुम्ही देवाच घ्या, तिथं मैदान लय मोठं मैदान येते, 1200 गाडी येते तिथं. बरं. जाऊन येऊन काय उपयोगाचं आहे. मनालाच म्हणलं का थोडा देव आपला संघर्ष करू लागला थोडा, त्याच्यामुळे म्हणलं चला मी ह्या रानाला घेऊन गेलो. ह्या गोष्टी आवर्जून सांगाल मित्रांनो. जसं मी देवाला बघतोय, देवाचा पळ बघतोय किंवा देवा आजारपणात आहे, संघर्ष करतोय, तर गाडा मालक कशा पद्धतीने असला पाहिजे हे खरंच यांच्याकडून जाणून घ्या. कारण देवा आजारी असताना देवाला बांधून ठेवलं, त्याला त्याची म्हणजे खाद्य जे आहे ते रेग्युलर चालू आहे, त्याला खायला जे घालतं ते रेग्युलर आहे. हो. पण मैदानात काढत नाही कारण की तो आजारी, त्याच्या पायाला त्रास झालेला आहे. म्हणजे आपली जे दावण आहे आता तर समज आज आपण हे चर्चेमध्ये आणि एक मोठा बैलगाडा मालक आहे ते फक्त देवामुळे. सुरुवातीलाच आपला देवा जे गेला आपल्याला खेळ माहीत सुद्धा नव्हता. बरोबर. आणि कोणालाच माहीत नव्हता. संभाजीनगरमध्ये आपली सुरुवातला A1 जोडी लखन आणि देवाच गेली तिकडे. बरोबर. आता टोटल लोक जायला लागले. ते सगळ्यांना माहिती देवा. आणि त्यानं आपलं नाव टिकून ठेवलं, नाव चर्चेत ठेवलं आपल्या वडिलाचं. तर मग त्याला थोडं पण आजार असला तर आपण त्याला बाहेर काढत नाही. देवा, बहिणी आणि लखनने तो एक इतिहास रचला होता. इतिहास रचला. आणि ती जे गाडी पळाली, आता बरेच बैल पळतात. बरोबर. आणि बरेच घडी येतात, तेवढ्या अंतर टाकून आतापर्यंत कोणतीच गाडी पळाली नाही. जे लखन देवा पळाले एक इतिहास रचला. आपली जी नाशिक टांगा होता, आम्ही सुरुवातीला तर आपल्याला सातारा टांगा सुद्धा माहित नव्हता. बरोबर. आपण तीच गाडी घेऊन गेलतो. आपण जे शंकरपटात आणतो ती गाडी, ती गाडीवर बैलांना असा इतिहास रचला का त्या गाडीवर आपल्याला बंदी आली त्या ह्याच देवामुळे येईल. देवा आणि लखननी ती गाडी बंद केली कुठे? हो, बंद केली ती गाडी. दाखवा लाल बादशाह, दाखवा. ज्या लाल बादशाहने नुकतंच एक परवाचं एकोड पाचोडचं मैदान होतं ना. हो. त्या मैदानामध्ये कितवा नंबर राहिला? तिथं आपला सेमीला गाडी थोडी पुढं जाऊन थोडं लाल बादशाहच्या पुढच्या पायाला थोडा लचकला, तर फायनलला तरी पळाला 3 पायावर, 4था नंबर केला. 3 पायावर म्हणजे पुढच्या पायाला लचकला, मार लागला होता. अजून पण लंगडत होता. अजूनही तो आहे त्रास? हा, आहे थोडा त्रास. तुमच्या दावणीच्या बैलांना पायाचाच त्रास आहे का शक्य? हे हा पायाचा लय त्रास आहे. बाकी कुठला नाही. 3-4 महिने राहणं पण घरी बांधून होता आणि देवा पण त्याच आजारामुळे होता. हा कितीचा खरेदी? हा वडील म्हणे मी बघून येतो म्हणे, आज सिल्लोडला पट्ट्या चालू आहे, तिथं जातो म्हणे. आता जाऊन नेमकी त्याच्याच पैसे बसले वडील आपले. बरं. याच्या पैसे त्याचा पल बघितला नाही, काय नाही, त्याचं शरीर आणि ते बघितलं. कुठल्या जातीत मोडतो हा गावठी मधून मालता. गावरान आहे जवळपास. गावरान. हा.
रणवीर पहिल्यांदा जे रणवीर पळत होता का आपल्याला पाके पाटलाचा, त्या जातीत मोडतो. कितीची खरेदी? तो 1,11,000ची खरेदी. 1,11,000ची. ते तर परवाच्या मैदानात पिटले तुमचे पैसे मग. फिटले म्हणजे त्याला आता अशी किंमत वाढली त्याची, बरेच फोन चालू आहे. हा, बर. आणि फॉर्च्युनर मध्ये पण आपल्याला गाडी आणून दिली ना, गटपास केला होता? गटपास कुठल्या बायलात होता? आपल्या देवाबाई मध्ये. देवाबाई मध्ये पळाला? हा, क्या बात आहे. म्हणजे तिथं पण गाडी मिळाली. गाडीच आणली, पहिलाच मैदान आणि पहिलीच गाडी घेऊन दिली. मग त्याची आता विक्री बी केली तुम्ही, तर तुम्हाला काही पस्तावा राहणार नाही. नाही, पण असं वाटतं देवाबाई नंतर कुठेतरी दावण चालू ठेवाल. चालून ठेवा ना. कारण ज्या पद्धतीने परवाचं मैदान पळाला तो, हो, तर चांगली गती लागली होती गाडीला. हा. आणि घरची गाडी होती त्याच्यामुळे पायऱ्याचा विषय येत नाही. हो. अजून कुठले बैल आहेत? तो पलीकडे कोणता डारकाळा आणतो तिकडं? तो आपले वासर शिकवासाठी. वासर शिकवायसाठी? हो, माहिती आहे त्याचं नाव माहिती. हो. हा. बरं या इकडे या. इकडे या सर. इकडे बघू. इकडे भरपूर बैल आहे. VIP राणा, ज्याला एक वेगळं नाव दिलेलं आहे आणि त्या नावाप्रमाणे त्याचं पळ पण चांगलं आहे. मैदानात राहतोय, गुलाल करतोय. काय होतं, जेव्हा माणसाला पायरा भेटत नाही किंवा एखाद्या गाडा मालकाला त्या बैलांना प्रसिद्धी मिळत नाही, तेव्हा शक्यतो बैल अंधारात राहतो असं म्हणता येईल. तुमच्या बैलाला पैरे पण कमी असतील आणि प्रसिद्धी पण कमी, हो, त्याच्यामुळे कुठेतरी बैल अंधारात आहे असं वाटत नाही का? नाही, त्याचं तसलं काही वाटत नाही. नाही, अंधारात आहे प्रसिद्धी नसल्यामुळं किंवा पैरे नसल्यामुळं. हो, अंधारात आहे ना. त्याचा अंधारात आहे म्हणजे आपल्याला तिकडा पायरा, आपण मोठा पायरा मागितला तो म्हणते आपल्याला देवा द्या. बरं. आता देवा समज आपल्याला माहिती आहे काय अडचणीमध्ये, आपण त्याला बोललो का नाही आमचा VIP राणा देवापेक्षा पण जास्त पळतो, बरं, तर आपल्याला पायरा भेटत. याचं कुठल्या जाती त्या? हा, गावठीमध्येच आहे, गावरान. शक्यतो गावरान बैलांवर जास्त फोकस केला तुम्ही. हो, जे परंपरागत चालू आहे. आताचा काळ बघितला आपण तर लोक म्हैसुरी हा, किंवा मग ते कोणते ते सलगरी काय नवीन आले ती जाती, त्या जातीमध्ये त्या बैलांना पळ म्हणजे तो कमी असतो असं म्हणता येईल. पळ नाही कमी, पण कालावधी कमी आहे त्यांचा. हो. नाही, हे आपली वडिलाची चॉईस आहे. बर. हे जे बैल टिकून पळतात तसला कोणता मैसुरीन तेच पळणार नाही. समज हे 10-15 वर्ष टिकून पळणार, बरोबर. दुसरा किती मागण किती याचा मैसुरी बैल घेऊ द्या तुम्ही, 2-3च वर्ष पळणार. शक्यतो गावरान असेल किंवा खिल्लार असेल, या बैलांची एक खासियत आहे हा, की यांचा जरी कुठेतरी गुलाल कमी झाला हो, तर हे थांबून पळतात. पळतात, पण पळतात शक्यतो. पळताच, फैल जात नाही. बैल कमी आणि म्हणजे जे जात आपली मैसुरी जे बैल असतात हे 1-2 वर्षामध्येच समज संपून जातात. हे टिकून पळतात. बरोबर. हो. या इकडे पुढे या. हे काय खरेदी नवीन? ही नवीन खरेदी भोंगा. बरं. व्यापार पण करता का तुम्ही खरेदी विक्रीचा? हो, करता. मग त्याच्यात आता मग सगळ्याच ठिकाणी पैसे घालून हे काय उपयोगाचं? कितीची खरेदी? हा, 51,000ची खरेदी. बरं. या पुढं. याचं काय नाव? याचं नाव छोटा देवा ठेवला. छोटा देवा. हो, म्हणजे काय मोठा वाटलं देवा काय? घरी बी बांधून असला तर कुठं नाव चाला म्हणून छोटा देवा ठेवला. काय वाटलं नेमकं, का देवाचे काय गुण वाटले त्यात? त्याच्यात देवासारखा रागीटपणे आणि देवासारखी त्याच्यात खासियत वाटली, त्याची इस्पीट आणि ते बरं. थोडा चेहरा मिळता जुळताय त्याच्यामुळं मग त्याचं म्हणलं चला आता नवीन बच्चा आहे, कुठंतरी आपल्या देवाचं नाव चाललं आणि त्याच्यामुळे छोटा देवा नाव ठेवलं. फॉर्च्युनरच्या मैदानाला गेलताय आपण. बरं. हा, सरांचा अभिजित भायाचा सरजा सोबत पळाला. बरं. सर्जाच्या काळात पळालेला? हो, तिथं गाडी आणली, 2 व्हीलर आणली त्यांना पण. आणि सेमीला एक नशिबाच्या याच्यामुळे समज कमी वयात तुमचं स्वप्न पूर्ण झालं. हो, माथुरच्या सेमीत होता आणि थोडा टाकाटाकीत मार खाल्ला. इकडे या. नवीन खरेदी अजून एक. ही नवीन खरेदी सोन्या. मोठी खरेदी? हो, मोठी. ही सगळ्यात मोठी खरेदी आपली. किती रुपयाची खरेदी ते सांगा? ही खरेदी समज आपली 8,01,000ची खरेदी. काय कारण एवढी मोठी खरेदी करायचं? तो समज आपण म्हणलं असं थांबून आपला जमणार नाही वडील म्हणे. आपला जसं आपण तर 3-4 महिन्यां संघर्ष करू लागलो म्हणे. राणा पण लंगडतो पुढच्या पायाना, देवा पण लंगडतो. बरं. 1-2-3 वासर घ्या म्हणे, कायला माग असं आपण बसता म्हणे. गेल्या 8,01,000ची खरेदी केली. कधी खरेदी केली? शंकरपटात पळत होता. खरेदी कधी केला? 2-3 महिने झाले त्याला. बरोबर.
चांगले पळणारे बैल दावणीला आहे. इकडे या सगळ्या गाई मग यांना दुधासाठी का? हो, यांना दुधासाठी. आता कसं नियोजन असतं गोठ्यावर यांचं? सगळं कोण देखभाल करतं? समज आपण असलो तर आपण स्वतः सुद्धा करतो. आपण मैदानावर त्याच्यावर गेलं तर मग बंधू 1-2 गडी आहे. आता तुम्ही 5-6 भाऊ आहे त्याच्यामुळे कोणी पण काही माणसं ते यांना खुराक वगैरे कसं मग आता डेलीचं आजारी पडले किंवा मग खाण्यापिण्याचं रुटीन असेल ह्या गोष्टी कसं? आपण नसलं समज आजारी बैल आपला झाला समज तर आपल्या बंधूनी यायनी समज आपले निखिल डॉक्टर फुके बरं यायला कॉल केला का ते ताबडतोब. तुमची भावकी ही जाकीर भाई हे भावकीचे भावकीचे आणि त्यांच्या बैलांना पण त्यांचा सुधारण्यात मोठं यश आहे तिथं. हो त्यांचा सपोर्ट आहे. हो तुमच्या पण दावणीला त्यांचा सपोर्ट कुठेतरी आहे. आहे. एक चांगले डॉक्टर या ठिकाणी लाभलेले या भागाला म्हणताय. आपल्या घरातून कोणाचा फोन गेला निखिल डॉक्टर फुके यांना रातचे 12 वाजे 2 वाजो कधी असो द्या काही आजार बैल झाला बरं का ते एका फोनवर आपल्या घरी असतात. आता यांना दूध किती चालू आहे बरं? सगळ्यांना दूध चालू आहे का? सगळ्यांना 4-5 दूध चालू आहे. 3-3 लिटर रेग्युलर. आणि बाकी खाद्य? बाकी खाद्य उडीद डाळ आपली काही आपला थोडा घरगुती भारडा ते. हा आता एवढ्या बंधुराजे पण तुमचे मोठे एक नंबरचे का तुम्ही? हो आपले बरोबर. छकडा कारागीर सुरुवातीला आपण मुलाखत केली मित्रांनो आणि त्याच्यानंतर बरेच छकडे विकले त्यांचे चांगले छकडे. आता तेच सांगतो अगोदर की बैल जर पायऱ्यात चांगला लागला किंवा बैल प्रसिद्धीत असला तर तो चर्चेत येतो. तशीच यांची गंमत झाली होती. चांगले कारागीर आहेत, चांगलं छकडं बनवलं, टांगा बनवला, पण ते लोकांना माहितीच नव्हतं त्याच्यामुळे विकल्याच नव्हतं जात. हां थोडा आता फरक पडला. किती महिन्याभरात किती टांगे विकल्या जातात? महिन्याभरात समजा 10 तरी ते 10 टांगे विकतात. म्हणजे जी सुरुवातीपासून जी रोजंदारी आहे ती त्याच्यावरती. हां तुम्ही 1 नंबरचे. हां आता किती भाऊ सगळे उपलब्ध इथं? हे 1-2 मी हां हे माझ्यापेक्षा लहान आहे. बरं हे सर हां हे साऱ्यात लहान आहे. बरं 4 हा लहान मुलगा आहे. बरं हा मोठा मुलगा. बरं मोठा परिवार आहे. आणि हे बहिणीचा मोठा परिवार आहे आणि एकत्र आहे विशेष म्हणजे. आणि एकजूट असली तर यश कुठेतरी मिळतं आणि तेच यश आज दावणीला दिसतंय आपल्याला. काय सांगाल बैलांविषयी? तुमचं आता तर रोल याच्यात कमी आहे, तुम्ही तर तुमच्या व्यवसायात नाही. गुंतलेले. रोल म्हणजे आपण भाऊ आपले लहान आहे. त्यांनी म्हणलं की बा आपल्याला हे बैल घ्यायचा. लगेच घेतो मी. त्यांनी म्हणलं की बा आपल्याला खाया प्यायला असं ते आणून द्या. लगेच आणून देत. जे म्हणलं ते करून देतो आपण त्यांना. मोठ्या भावाचं कामच आहे सगळ्या भावांना सांभाळून घ्यायचं. दुधाला गाई नसल्या लगेच गाय घ्यायची. हे देवाबाईला बकऱ्या ते दुधाला ते जे बोलले ते आणून द्यायचं. बकऱ्याचं दूध पण चालू आहे. हा देवाला देतो आम्ही. देवाला देता? हा देवाकडे जाऊ आपण. चला देवा दाखवू. कारण जो देवा सध्या थांबलेला आहे, संघर्ष चालू आहे बऱ्याच दिवसापासून, त्याच्या पायाच्या आजाराने त्रस्त आहे. त्या देवाला तुम्ही कुठल्या पद्धतीनं कमी करत नाही. ज्या बैलांना हे रुटीन आहे गोठ्यावर कोण मुन्ना बाया तुम्ही बघता? नाही ते असले तर बघते. नाही तर मग ते खेळावर ते नोटे आपला मुलगा लहान अखिल आणि मुन्नाबाई हे नेहमी किती खेळा. वय झाला त्याचं देवाबाईचं? याचं वय झालं असं 5-7 वर्ष. 5 वर्ष 7 वर्ष 5-6 वर्ष. जवळपास 7 वर्ष. आपल्यावर आपले लक्ष्मी बारीक पोरं ते हा पूर्ण देखभाल. पूर्ण बैलातून सगळ्या पूर्ण घराचा जीव देवा. हे ना एक गोठ्यावरचं नियोजन तुम्ही करता. आता मी मुद्दा म्हणून विचारतो, बैल पळत नसल्यावर तुम्ही त्याला काही असं कमी जास्त करता का? अजिबात नाही. त्याला आपण कमी बी आम्हीचे बारीक लेकरू लक्ष्मी सुद्धा त्याला कमी करत नाही. बरं. आणि त्याला अजिबात तो मारत पण नाही. म्हणजे उलट त्या बैलांना बकरीचं दूध नाही पण याला बकरीचं दूध याला चालतं. सगळ्या बैलापेक्षा याला जास्त केले. हां. त्यानं आपलं नाव समज आपल्या वडिलाचं नाव पूर्ण गाव देशभरामध्ये चर्चेत करेल. त्याला वर्षभरापासून जो आजार जडलेला काय त्याच्या पायाचा प्रॉब्लेम आहे, पाठीमागचा पाय उचलतो. त्याचा आजार आपण याला आटपाडीच्या मैदानाला चिमण्या आणि देवा पळाले होते. तिथं सभाकतीच गाडी सेमेला पळून लय अंतरानं पळून आणि पुढं गाडी सुटली म्हणावं का काही गाड्यात गुतला म्हणून. त्या दिवसापासून जे आजार आहे त्याला त्याचा आजार अजून संप झाला नाही. पैरे सांगा ना मला विशेष कुठल्या पायरात पळालेला आहे तो त्यांना सुरुवात लखनपासून झालेली?
सुरुवात आपल्या लखनपाशी आपल्या शंकरपटामध्ये तर बरेच बैलामध्ये पळाला. नाही 3 फेऱ्याच्या मैदानात कुठल्या पायऱ्यात पळाले? आपल्याला सुरुवात त्याची 3 फेऱ्याची ओळख पण निर्माण करून दिली त्यानंच. आणि सुरुवातचाच पायरा तो लखनमध्ये पळाला. बरं, त्याच्यानंतर कुठल्या त्याच्यानंतर पूर्ण बैलामध्ये पळाला. चिक्या, बरं, रेना, राजा, बरेच बैलामध्ये पळाला. ज्या वेळेस घरनिकीचा राजा आणि ही गाडी किती वेळेस पळाली? ही 3 वेळेस पळाली. ज्या वेळेस ही गाडी पळाली असं वाटतं की ते दोघं भावंड आहे, हो, भाऊ कुठंतरी शर्यतीत पळताय पळतात असं दिसते. कारण की एक गाडी पण लय पळती होती. शरीर त्यांचं बघितलं, देखणं रूप जर बघितलं दोघांचं सारखंच आहे. दोघंही भावंडाचा म्हणजे सख्या आईचे लेकरं दिसतात. हो, पळ पण सारखं आहे, दोन्ही पण सारखे. हा, आणि तो बैल बी असा आपल्या देवासारखाच लय शिस्तीचा बैल होता. शिस्तीचं बैल. आज पण त्याचा आपल्याला फोन आला तर आपण देवाचा किती मोठा पैरा असू द्या तर आपण ते पैरा मोडून त्या राजाच्या गाड्यात पळतो. बरोबर आहे. हा, आणि गाडीच पळते ते ना. मायनीला लय सुट्टा गट, सेमी, फायनल 1 नंबर करून दिला तर राजानी. ती गाडी महाराष्ट्र उत्सुक आहे ती गाडी बघण्यासाठी. हा, आणि तो राजा बैलाला आपल्या दावणीचा कोणता पण पैरा लागला तो आपण त्याला नाही म्हणत नाही. बरोबर. हा, कोणता पैरा घालतो आपण. VIP राणा पण आणि राजा पण पळाले होते. ते पण पळाले. ते पण गाडी पळाली. एक देवाने जे नाव करून ठेवलेलं आहे ते मला नाही वाटत तुमच्या धावण्याला दुसरे बैल करते. नाही, दुसऱ्या कोणीतरी एक असा घडून जातो की तो इतिहास रचून जातो. देवाचा त्याचा समज एवढ्या दिवस बैल पळणं ते तर मी आज तर जे 3 आणि 4 महिने बैल पळून आले ते संपवर आले. त्याचा रेकॉर्ड आहे ते पठ्ठ्या म्हणून. आज त्यांना 7 वर्ष लगत टिकून राहिला. बरोबर आहे. त्याचा रेकॉर्ड नाही मोडणार आमच्या भागात कोणी पण. नाही, तो तर आहे, तो इतिहास तेच सांगतो. इतिहास आहे त्याचा. तो करून ठेवला आणि तो न मोडणार करून ठेवला. न मोड. आणि अखंड महाराष्ट्राने त्याचा पळ बघितलेला आहे. आपल्या दावणीतले तुम्ही कोणता बैल किती पळू द्या आज पण त्याच्या सोबत टाकाचं वाढवतच नेणार. ओढतच ज्या दिवशी आपल्याला पैऱ्याची अडचण आणि त्या दिवशी देवा हजेरी आपला. नक्कीच एक नावाप्रमाणे देवरूपी वाहन तुमच्या दावणीला आहे. हो, आणि चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. लवकरात लवकर देवा आजारातून बाहेर पडावा. कधी मैदान झालं होतं शेवट याचं? वडकेला वडकीचं मैदान. वडकेला मैदान झाला. मित्रपणात दिलता आपण ते निखिल सेट कोल्डे त्याच्या वासरासोबत दिलता. एवढा मैदान मोठा असून तरी वासराला दिलता. बरं. गट काढला आणि सेमीला गाडी मार खाल्ली आपण. किती देवाची नंबरला उतरली? देवाची 4-5 नंबरला उतरली. हा, आपला सोन्या उतरला होता मला वाटतं 2 का 3 नंबरला उतरला. तिथंच मग त्याला बैलांना काय चालू आहे खायला? काय चालू आहे सध्या? त्याला पण तेच रुटीन त्या बैला जी रुटीन त्याची पहिल्यापासून जी रुटीन आहे 3-3 लिटर दूध, उडीद दाल, तूप आहे त्याला. आणि जे रुटीन पहिल्यापासून आहे त्याची 1 दिवस सुद्धा बंद नाही ती रुटीन. बघा मित्रांनो, बैल जरी कमी झाला, बैल कमी पळतोय, बांधलेला आहे म्हणून त्याला कुठल्या पद्धतीनं त्याचं खाणं पिणं कमी करायचं असा भाग न ठेवता आज मालक त्याचा कुठेतरी सांभाळ करतोय. आणि तेच त्यांना कुठेतरी त्याच्यावर केलेलं जे प्रेम आहे तेच तो आशीर्वाद रूपी तुम्हाला देतोय असं म्हणता येईल. हो, आणि त्याच्यामुळं आज अखंड महाराष्ट्रभर तुमचं नाव आहे. आणि दावणीला बैल पण चांगले लागलेले. बैल पण चांगले लागले. त्याच्या नावावरच आपल्याला पैरे भेटतात. देवाबाईच्या नावावरती. बघा आज पण कसं धिप्पाड शरीर. आता तुम्हीच सांगा, जे लोक व्हिडिओ बघतील, की आठवण होती का देवा आणि घरनिकीचा राजा? भाऊ दिसता, एका आईचे लेकरं दिसता. आणि ही गाडी जेव्हा पळाली त्यावेळेस प्रेक्षकांच्या मनात राहिला. तो पाय उचलतो ना, तो पाय उचलतात. हा पाय दाखवा. ह्या पायाचा आजार आहे मूळ, त्याच्यामुळं आज कुठेतरी बैल कमी. त्याच्यामुळंच कमी आहे. त्याच्यामुळं आपल्याला थोड्या हलके वासरं ते घेऊन पळावं लागतं. आज त्याचा 4 पायानं बैल क्लिअर असतं. तो ज्या दिवशी मैदानाला गेला त्या दिवशी आपल्याला असा विश्वास होता कोणी लागू द्या ते समज मागे येणार नाही. बरोबर. हा, पण काही पायाच्या त्रासमुळं मग त्याच्या त्रासामुळं आपण सुद्धा त्याला कमी मैदानात आणतो. मोठ्या प्रमाणात जुने बैल आहे. मैब्या असं ज्या दिवशी त्याचा पाय क्लिअर तवरलग होत नाही तवरलग मैदानात बैल दिसणार काढणार. ते सांगतो की मोठाले बैल आहे जे नामांकित बैल की जे पायाने त्रस्त आहे मोठ्या प्रमाणात. आणि देवाला पण तो आजार बऱ्याच दिवसापासून आहे. शुभेच्छा देऊ, लवकरात लवकर देवा बरा व्हावा. आणि तुमची दावण ही अशीच
उत्तेजित राहावा, कायम गुलालात राहावा. कारण की ज्या VIP राणाने तुम्हाला पुसेगावच्या मैदानात हिंदकेसरीचा गुलाल प्राप्त करून दिला आणि सलग बैल पळत आहे, तर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा राहतील. धन्यवाद. धन्यवाद.